सकाळ सकाळ रस्त्याने धावत सुटायचं कारण असं होतं की लेकाचा शाळेत जायचा टाइम झाला होता आणि लेक वॉटर बॅग मम्मीच्या घरीच विसरला होता. मग कसा कसा विसळून घेतली बॉटल आणि पाणी भरलं. तोपर्यंत युवाश आणि बाबा पण बाहेर येऊन थांबले होते. मग लेकाला शाळेमध्ये सोडला आणि घरी जाऊन कचाकच असा कांदा कापून घेतला आणि गरम गरम कांदा भजी बिजी काढली. नाश्त्याला बाबाला भजीची प्लेटच बनवून दिली. आणि माझं हे माकड आहे ना, शाळा सुटल्याच्या आनंदात माकडागतच उड्या मारत मारत बाहेर आलं. बाबा बाहेर लपून बसला होता सरप्राईज द्यायला. बाबा शाळेत घ्यायला आल्या आनंद त्याला काही वेगळाच असतो. आणि शाळेमधनं आज क्राफ्टिंगचा होमवर्क दिला होता. आता 4 वर्षाचा पोरग हे क्राफ्टिंग किती करणार आहे. कधी कधी वाटतं हे पालकांसाठीच होमवर्क असतात, पोरांसाठी नाही वाटतं. मग 20 मिनिटाचा चॅलेंज घेऊन मस्तपैकी मसुराची आमटी, चपाती, पापड, भात बीत बनवला आणि जेवणही घेतलं. मग भांडी घासायला लागली. सकाळी ज्या कारणासाठी धावत सुटलेली वॉटर बॅग, तर त्यातलं एक घोटही पाणी माझ्या लेकाने पिलं नाही. आणि मोठ्याने आवाज आला म्हणून बाहेर बघायला गेली तर लेक माझा उठून बसला होता अर्ध्या झोपेतच, कारण त्याला लागली होती भूक. आणि येऊन मग फ्रीजमध्ये उचकायला लागला काही मिळतंय का काय. मग काय त्याला मिळाली काजू कतली खाल्ली, पण त्यांनी काय त्याचं मन भरलं नाही म्हणून गाजराचा हलवा खात बसला. मग संध्याकाळी मम्मीकडे गेलो तर लाईट गेली होती. मग हे बाप बेटे टाइमपास म्हणून क्रिकेट खेळत बसले होते. मग ओमकार मामाने 50 रुपये दिले आणि म्हणलं जा बिस्किट पुडा घेऊन ये. मग काय 50 दिले तर 50च्या 50 संपवायचे. आज लुटली या मामा को असं बोलत घरी गेलो. मग मामा बाच्याची भांडणं चालली होती, तू कोणता बिस्किट पुडा घेणार आणि मी कोणता घेणार. मग स्वप्नील गेल्या कामाला निघून त्यांना बाय बाय केलं आणि लेकाचा थोडा पेंटिंगचा अभ्यास पण घेतला. नंतर घरी झोपायला गेलो तर आज लेकाला नवीनच प्रश्न पडला होता. म्हणजे मम्मा बाबा तुम्ही मला तुमच्या लग्नाला का नाही नेलं. अरे म्हणलं तू जरा जास्त जेवला असताना म्हणून नाही नेलं. तर म्हणे मी तुमचा पोरगा आहे ना, मला तुम्ही दोघं आवडता ना, मग तुम्ही न्यायचं ना. असले इमोशनल डायलॉग मारायला. तर आज इथेच थांबू, भेटू द्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.